भंतेजीचं मुख्य प्रवचन होण्यापूर्वी भीमरावजी भायवळ यांना सूचना आहे की त्यांनी एक आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करा. बोलत नाही, बोलायला घेता यायला काय शुभेच्छा. थोडंसं मनोगत, तुम्ही चांगलं काम करताय ना. भंतेजींनी अगोदरच मला परिचय द्यायला सांगितला होता आणि या ठिकाणी आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे भंतेजींनी सांगितलं त्या पद्धतीनं फार त्यागी माणसं आहेत. काय दुसरा माहीत द्या. शिवर अंगावर घेणं म्हणजे मी लहान आहे फार तुमच्यापेक्षा, खूप मोठी गोष्ट असते. आज भंतेजी सातत्यानं 2 ते 3 महिन्यापासून भारतामध्ये या ठिकाणी फिरत आहेत. भंतेजी काल नागपूरला दीक्षाभूमीवरती होते. भंतेजीचे कमीत कमी आज 10 लाख फॉलोअर्स आहेत जे साधक आहेत. भंतेजी जी साधना देतात, विपश्यनाच्या माध्यमातून जे या ठिकाणी ते मार्गदर्शन करतात, विपश्यनामधले जे वेगवेगळे ह्या आहेत गोष्टी आहेत त्या तुम्हाला ते सांगतीलच आता. आणि ते हे गोष्ट ब्रह्मदेशापासून तर इथपर्यंत करत आलेत. आज त्यांच्या भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी विपश्यना केंद्र आहेत. इथे त्यांना बोलण्याचा माझा हाच उद्देश होता की आपल्या परभणीसारख्या या जिल्ह्यामध्ये एखादं इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे, हा माझा मूळ उद्देश होता. मी भंतेजींसोबत चर्चासुद्धा केली. तर आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मेडिटेशन सेंटर खूप चांगल्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी परभणी जिल्ह्यामध्ये सनपुरी या ठिकाणी आपले उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नावाखाली एक मेडिटेशन सेंटर मी या ठिकाणी काढणार आहे. 2 एकर जमीनसुद्धा मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि योगा ते म्हणतात स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स, ज्यांनी विपश्यना केली त्यांना साधकांना माहिती व्हायब्रेशन्स काय असतात. मी माझ्या मनामध्ये आणलं आणि लगेच त्याच्या भंतेजी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्या लगेच 5व्या-6व्या दिवशी मला यांचा फोन आला की बाबा आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे परभणीला. आणि ते व्हायब्रेशन जुळले आणि ती गोष्ट घडून आली. लवकरच त्या ठिकाणी आपण मेडिटेशन सेंटर चालू करणार आहोत. उपगुप्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो भिक्खू प्रशिक्षण व संशोधन केंद्र व इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर या पद्धतीने त्या ठिकाणी मी ओपन करणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलात, भंतेजींचा सन्मान केलात, माझा सन्मान केला, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत.